रेडी स्टार्ट. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. जिवंत समाधी व संजीवन समाधी यांमध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक असून जिवंत समाधीनंतर कालांतराने देह नष्ट होतो, परंतु संजीवन समाधीत साधकाचा मृत्यू होत नाही असे आध्यात्मिक परंपरेत मानले जाते. परिच्छेद. संजीवन समाधीच्या प्रक्रियेत साधकाचे शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होत असून पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या तत्वांमध्ये क्रमशः रूपांतरित होते अशी धारणा आहे. त्यामुळे साधकाचा देह नष्ट न होता तो इच्छेनुसार प्रकट होऊ शकतो असे मानले जाते. परिच्छेद. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर त्यांचा विरह असह्य झाल्याने संत नामदेव यांनी त्यांना आर्त साद घातली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा उल्लेख संत नामदेवांनी आपल्या अभंगांमधून केला आहे. पुढे सुमारे 250 वर्षांनंतर संत एकनाथ यांच्याशी समाधीस्थानी 3 दिवस व 3 रात्री संवाद झाल्याची नोंद आढळते. तसेच सुमारे 100 वर्षांपूर्वी माधान येथील ज्ञानचक्षू गुलाबराव महाराज यांनाही ज्ञानेश्वर माऊलींचा साक्षात्कार झाल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न प्रस्तुत नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या नाटकातील सर्व पात्रे ऐतिहासिक असून कोणतेही पात्र काल्पनिक नाही. बोबड्या बोलीतील अभंग हे ज्ञानेश्वर माऊलींचेच असून त्यातून त्यांच्या बालसुलभ व आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. संत ज्ञानेश्वर माऊली ही एक अखंड अभ्यासाचा व संशोधनाचा विषय असून त्यांच्या दिव्य काव्याचा व चरित्राचा अभ्यास विविध अभ्यासक व संशोधकांकडून सातत्याने केला जात आहे. प्रस्तुत नाटकात समाधी या विषयाचे सखोल विवेचन करण्यात आले असून संप्रज्ञात व असंप्रज्ञात समाधी या 2 प्रकारांचा आशय स्पष्ट करण्यात आला आहे. संप्रज्ञात समाधीत विचार व जाणीव शिल्लक राहते, तर असंप्रज्ञात समाधीत पूर्ण मुक्तता प्राप्त होते. परिच्छेद. संजीवन समाधीच्या तत्वज्ञानाचा आशय स्पष्ट करणारे, आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घडविणारे आणि ऐतिहासिक संदर्भ सादर करणारे हे नाटक वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय ठरते. संत नामदेव, संत एकनाथ, गुलाबराव महाराज आदींना झालेल्या ज्ञानेश्वर दर्शनांच्या उल्लेखांद्वारे एक अलौकिक आध्यात्मिक परंपरा या नाटकातून प्रभावीपणे उलगडण्यात आली आहे. या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्टॉप.